धडगाव तालुक्यात खळबळ घाटली ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा भ्रष्टाचाराचा आरोप। 12 पाड्यांमधील विकासकामे फक्त कागदावरच। स्थानिक ग्रामस्थांची जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची केली मागणी। 15 दिवसांत कारवाई न झाल्यास नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आश्वासन। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातून भ्रष्टाचाराचे एक अत्यंत खळबळजनक प्रकरण समोर आले आहे। तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत घाटली अंतर्गत येणाऱ्या तब्बल 12 पाड्यांमधील विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता आणि कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा थेट आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। या गंभीर प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन उच्चस्तरीय निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे। विशेष म्हणजे प्रशासनाने यावर तात्काळ पावले न उचलल्यास थेट नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र उपोषणाला बसण्याचा निर्वाणीचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। धडगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना तक्रारी निवेदन देऊन ही कारवाई मात्र शून्य। यामुळे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी यांना तक्रारी निवेदन देऊन समस्याचा पाढा वाचला। घाटली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या 12 पाड्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, गटारे, वीज, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मूलभूत सुविधांसाठी शासनाकडून दरवर्षी लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो। कागदोपत्री हा निधी 100% खर्च झाल्याचे दाखवून संबंधित विस्ताराधिकारी, शाखा अभियंता, ग्रामसेवक, सरपंच यांनी प्रत्यक्षात कामे न करता बिले लाटली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। घाटली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे 12 पाड्यात प्रत्यक्षात जमिनीवर परिस्थिती अत्यंत बिकट आहे। अनेक कामे आजही अपूर्ण आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत, तर अनेक ठिकाणी केवळ कामांचे फलक लावून प्रत्यक्षात ती कामे फक्त कागदावरच उरकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। शासनाचा निधी गेला कुठे, असा संतप्त सवाल आता दुर्गम भागातील आदिवासी बांधव विचारत आहेत। 5 मागण्यांवर भर दिला आहे त्यात मागील 5 वर्षांच्या कामांचे ऑडिट करणे, प्रत्यक्ष जागेवर कामाची तपासणी, कामाची गुणवत्ता तपासणी करणे, निविदा प्रक्रिया, बिलांचे व्हाउचर, मोजमाप पुस्तिका व इतर संबंधित कागदपत्रांची कसून चौकशी करणे। चौकशीत गैरव्यवहार आढळल्यास संबंधित विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, सरपंच, ग्रामसेवक व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय निधीची वसुली करण्यात यावी। यापूर्वी धडगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना BDO याबाबत निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। आता ग्रामस्थांचा संयम सुटला असून त्यांनी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे। येत्या 15 दिवसांत दोषींवर कारवाई न झाल्यास नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर तीव्र उपोषण छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे धडगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तात्काळ एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि चौकशीअंती जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले आहे। आता जिल्हा परिषद प्रशासनाकडे या दुर्गम भागातील 12 पाड्यांमधील आदिवासी नागरिकांना न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। हे बघा, आम्ही दडगाव तालुका ग्रुप ग्रामपंचायत घाटलीहून आलोय। ग्रामस्थ सगळे दडगाव तालुक्यात दडगाव पंचायत समितीमध्ये आम्ही BDO साहेबांना तक्रार दिली होती। ते काही चौकशी केली नाही। मग आम्ही डायरेक्ट CO साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले निवेदन। ते आम्हाला विश्वास आहे 100% ते चौकशी करतील असं। आणि कलेक्टर साहेबांकडे निवेदन देण्यासाठी आलो आणि CO साहेबांनी आम्ही ज्या वेळेस निवेदन देताना आम्हाला असं सांगितलं की आम्ही समिती स्थापन करून संबंधित अधिकाऱ्यांना आणि जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचारावर पूर्ण चौकशी करून त्या संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलं आहे। आमचा जो विषय आहे तो ग्रामपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्याबद्दल आमचे जे काम जे फक्त कागदपत्रावर दिसून राहिले, प्रत्यक्षात काम झालं नाही, त्याच्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की खरंच तिथं प्रत्यक्षात काम झालं नाही। म्हणून आम्ही जर खरं बघायला गेलो तर रस्त्याची अडचण आहे, पाण्याची व्यवस्था अडचण आहे आणि हँडपंपचे हे अडचणी आहेत, ते न करता कागदावरच दिसून राहिले। म्हणून आम्ही ग्रामस्थ इथं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आहे। याची चौकशी सकल चौकशी होऊन संबंधित जे ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे। हम दड़गांव तालुका में घाटली ग्राम पंचायत अंतर्गत हाकड़ी केली या गाँव में आवली है। माँ नाव पांडु वसावे कथ हम जो यही कहा कथ यहाँ के हम गये या 2 तारखे जो सभा लेतली होती घाटली ग्राम पंचायती में ती जरी काही सरपंच प्रश्न विचारले त्यावर होते धमदा टिकवली होती सरपंच आणि ग्रामसेवक या का हम धडगाव है पंचायत ऑफिस में है जो BDO साहेब है ती निवेदन आपले होतं चौकशी काज आहे।
तर ती काही चौकशी उतली नाही देखाई ती आका जे हमू जिल्हा स्तरीय उप जातलो आहे कोताय आपा जिल्हा जडपी ऑफिस हो सीओ साहेब जागे निवेदन आप्य आणि कलेक्टर साहेब ही निवेदन आप्य तहा आम खरू विश्वास है के आम हा न्याय मिळवित आपे गोवा कलेक्टर साहेब आणि आवणारी जे पिढी होई ती आका जे हमू लढता हा तिया ते विधी